कहा रहे हो भाई, काहे काप रहे हो? सामाजिक गोष्टींचा पण थोडं भान असणं गरजेचं आहे. तुटला मेला खतम. प्लेस मध्ये पीस बघा, काय नेक्स्ट लेवलचा आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरेच असाल ना. तर माझं नाव आहे श्रेयश. तर आज आम्ही एक अशीच राईड प्लॅन केलेली आहे. कालपर्यंत माहीत नव्हतं कुठे जाणार आहेत, पण थोडंसं सर्च केल्यानंतर म्हटलं की खांडीला जाऊयात. पुण्यामधलं बरेच जणांना माहीत असेल की खांडी हे खूप प्रसिद्ध प्लेस आहे. सो आम्ही आज खांडीसाठी निघतो आहेत. मी निघतो आहेत, बट माझा एक फ्रेंड जो की आम्ही दोघं जातो नेहमी, सगळ्यांना माहिती असेल. 2 प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील, बट त्याचा कॅमेरा मिळत नाही आहे, त्याच्यामुळे तो थोडासा डिले. तर 5 मिनटं वाट बघूयात आणि निघ. गाईज, तुम्ही जसं की बघू शकता आज खूप जास्त क्राऊड आहे. इथेच नाही, ह्याच्या मागे पण बघितलं मी, तिथे पण खूप जास्त क्राऊड आहे. आणि सगळे एक मस्त राईड प्लॅन करतात. खूप सुंदर सुंदर गाड्या आहेत सगळ्यांच्या. बघा गाईज, हा माणूस तर आपला KTMनी सॉरी ॲक्सेसने चालला आहे. ॲक्सेसने चालला आहे ब्रो. म्हणजे डेडिकेशन लेवल बघ. हे जे कारण देतात ना, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे. सी दिस गाईज, प्रभू खडे है, प्रभू बाइकर्स के प्रभू खडे है. मेरी सबसे फेवरेट गाड़ी है यार, ड्रीम बाइक. फुल दिसते. जेव्हा तुम्हाला तुमचं स्वप्न दिसतं ना समोर, एक तेव्हा नाही एक ऊर्जा येते. जसं की तुम्ही बघू शकता, सगळा जी एसचाच ग्रुप आहे. कसे आणि सगळे एजने खूप मोठे आहेत. सगळा BMWचा ग्रुप आहे, ओनली BMWच. आता स्पीड आहे 70पर्यंत, 70-80च्या आसपास. आणि एवढ्या स्पीडमध्ये एवढा जास्त बेकार व्हायब्रेट होतो हा मिरर. मागचं काहीच दिसत नाही आहे. काप कहा रहे हो भाई, काहे काप रहे हो? तनिक ठहर जाओ. कसला कापतो यार, काहीच दिसत नाही. काय बघणार आहे? Respect guys, respect. Yes, there is huge respect for women empower and men empower. Hey, वो काय बसले? माझा शूज बघ. सामाजिक गोष्टींचा पण थोडं भान असणं गरजेचं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त नाही रे. काय खरं सिरियसली सांग बरं, काय घेऊन आलो आपण? काय घेऊन जाणार आहे? काहीच नाही. ॲटलिस्ट जी आत्मा आपण आपल्या आतमध्ये बसलेली आहे, तिला आपण हे जग तरी दाखवतोय. आणि आहेत आता सगळ्या गोष्टी अवेलेबल. फील करता येतं, जाता येतं, मजा करता येते, गाड्या आहेत, चांगल्या ॲक्सेसरीज आहेत, सेफ्टी आहे. मग आहे तर त्याचा उपभोग घेऊन जावा ना, करा एन्जॉय. हो, मग तेच. आपली आत्मा काय असं कुत्र्या मांजराच्या किंवा अशा एखाद्या प्राण्याच्या शरीरात नाही की ज्याचं एक आयुष्य सर्टन टाईमपर्यंतच आहे. देवाने मोठं आयुष्य दिलं आहे बाकीच्यांपेक्षा पण.
तेच म्हणजे मला जगायचं आहे, मला पळायचं आहे, मला माझ्या पुढच्या पिढीसाठी करायचे आहेत, मला पैसे साचून ठेवायचे आहे, मला असं गड्डीच्या गड्डी माझ्या मुलांना द्यायची आहे. अरे काय का म्हणजे ठीक आहे सगळं तुम्हाला करणं भागच आहे, पण एक हद्द ठेवा ना त्या गोष्टीची, पण स्वतः पण जागा. एक मागे नाही का एक्स्ट्रीम सांगू का, मी आत्ता एक स्टोरी बघितली, म्हणजे स्टोरी नाही किंवा ह्याच्यावरती न्यूजवरती पण व्हायरल झालं आहे ते सीन. तर 23 वर्षाची मुलगी आहे, तिला कशाला तरी 18 लाख रुपये पाहिजे होते. एक्झॅक्ट आकडा मला आठवत नाही आहे, पण असंच काहीतरी लाखांमध्येच 18 लाख समथिंग. तर तिचा बाप नाही का तिला नाही दिले, त्यांनी म्हणलं की नाही मी नाही देऊ शकणार तुला, आता नाही येत माझ्याकडे, असं काहीतरी त्यांचं संभाषण झालं वगैरे. ती लिटरली काय बोलली माहिती आहे का, तू ना छक्का आहे, तेरे से मेरे को 18 लाख रुपये देने को नहीं हो रहे, तू ना छक्का आहे. भाई संपला ना, तो तुटला, मेला, खतम. तो जरी शरीराने जिवंत असेल ना, त्याची आत्मा मेली ना जागेवरती. म्हणजे जिला 23 वर्षापर्यंत वाढवलं, फुलासारखं जपलं, ती डायरेक्ट बापाला म्हणते की तू छक्का आहे. पोरींना एवढं हदीच्या पलीकडे जपतात पॅरेंट्स. एक वेळेस ते मुलाला म्हणते अरे जातर पड, कारण मुलांना सर्वाईव्ह करणंच आहे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. मुलांच्या ह्याच्यामध्ये ताटामध्ये नाही का आयतं वाढलेले येत नाही. सगळेच जण एकदम प्रिन्स चाइल्ड नसतात की खूप अमीर लोक घराण्यात जन्मलेत आणि त्यांना सगळं भेटून जातं, अशातला भाग नाही आहे. काय तू फक्त इमॅजिन करणार आहो, ज्याने नाही का 23 वर्ष वाढवलं आणि ती पोरगी डायरेक्ट असं बोलते की मेरा तू छक्का आहे, हिजडा आहे तू. म्हणजे करून कोणासाठी ठेवताय तुम्ही, साचून कोणासाठी ठेवताय, ह्यांच्यासाठी? ठीक आहे सगळेच मुलं सगळे सारखे नसतातच, सगळे मुलं सारखे नाही. ती एक नालायक निघली म्हणून सगळे सारखे नसतीलच. बट स्वतः जग ना, स्वतः देवाने तुला पाठवलंय, हे नातं वगैरे सगळ्या गोष्टी नाही का मेल्यानंतर कोणाच्याच नाही आहेत. आत्मा एकटी आहे, ती एकटी जाणार आहे. हे फक्त हे जे नाते वगैरे आहेत ना, ते ह्या जन्मपुरते आहेत. आणि त्यात परमात्माने दिलेल्या आत्म्यासाठी तरी जग. बस एवढंच होतं. धन्यवाद. तर मी टाकवेपासून थोडं पुढे आल्यानंतर एका प्लेसवरती थांबलोत. काय सुंदर प्लेस आहे यार. ह्या प्लेसमध्ये पीस बघा काय नेक्स्ट लेवलचा आहे. इकडे छान असा सूर्योदय झालेला आहे. नॅचरल आवाज पक्ष्यांचा. असेल ना राजमाचीला. हां 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 हो. ते तुझे दगड उडतात भाई, लागतात लिटरली. अरे कुठे चालला? नाही नको. तर जसं की तुम्ही बघू शकता पूर्ण रोड हा ऑफ रोडिंग आहे. मजा येते तशी, आणि एवढं पण काही स्टिफ वाटत नाही आहे आणि एवढं अनकम्फर्टेबल वाटत नाही आहे तसं हंटरवरती. मजा येते. फक्त इकडचे तिकडे सरत आहे.
मागे बघ. अथक प्रयत्न करून फायनली आम्ही इथे पोहोचलो. जी आमची लोकेशन होती तुम्ही बघू शकता इथे नजारा. तर मी तुम्हाला मंदिराचे थोडे सिनेमॅटिक्स दाखवतो. तर हा होता आमचा खूप ॲडव्हेंचरस आणि रोमांचने भरलेला ट्रॅव्हल ब्लॉग व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओचा सगळ्यात बेस्ट पार्ट कोणता वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.